ॲक्टिवा आम्ही रेंटवर घेतली आहे कसालवरून, म्हणजेच आपल्याला कणकवली स्टेशनच्या थोडं पुढे आलो कसाल म्हणून लागलो, तर तिथून एका मित्राच्या ओळखीने ही रेंटवर घेतली आणि ही आपल्याला पडली आहे ऑलमोस्ट 500 रुपये पर डेने. ऑल सेट, निघूया मालवणकडे. इथे पोचता आता दुपार झाली आहे, म्हणजे 12 वाजलेत. एका ठिकाणी जेवायला थांबलो आहे, तर बघूया इकडचं जेवण कसं आहे. मालवणवरून थोडं पुढे देवबागच्या रोडला जाताना हे मयेकर लंच म्हणून लागला आम्हाला. मस्त प्लेस आहे, मला सराउंडिंग खूप चांगला वाटला, एकदम गावी आल्यासारखं वाटलं. मग इथेच गाडी थांबवली. स्वप्नालीला बोललो इथेच जेवूया आणि पुढे जाऊया. इकडे तुळस, इथे मस्त त्यांच्या अंगणात रांगोळी काढली त्यांनी, तुळस आहे आणि एक छोटंसं आतमध्ये त्यांनी हॉटेल केलेलं आहे. हे मालवणातलं आमचं पहिलं जेवण, नॉनव्हेज फिश थाळी, आणि हे प्रॉन्स थाळी आम्ही मागवले आणि हा आहे पापलेट. तर कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन आलो आहे देवबागमध्ये. समोर बघताय तो आमचा स्टे आहे आणि हा लगेच इथे बीच ॲक्सेस आहे समोरच. तर आपण जो स्टे घेतला आहे आजच्यासाठी, तो स्टे हा आहे साई बीच होम म्हणून. आणि याची खासियत मला ही आवडली, कारण की हा बीच फ्रंट आहे. आम्हाला जी रूम मिळाली आहे ती बीच, त्या रूममधून डायरेक्ट समोर बीच दिसतो. तर इथूनच समोरून बीच ॲक्सेस आहे आणि इथून एंट्रन्स आहे आतमध्ये जायला. तर हा आपला रूम आहे, एवढा मोठा, आणि हा AC रूम आहे आपल्याला भेटलेला आणि एकदम क्लीन आहे मेन म्हणजे. आणि हेच बोलतो याची खासियत म्हणजे हा जो डायरेक्ट असा व्ह्यू मिळतो इथून. इथे तुम्ही बसू शकता बाहेर, तर खरंच खूप मस्त आहे. हे आहे वॉशरूम, गिझर आहे गरम पाण्यासाठी, शॉवर आहे आणि ते लोक टॉवेल, सोप आणि शॅम्पू प्रोव्हाइड करतात. त्या देवबागच्या पूर्ण एरियामध्ये हा रूम आम्हाला आवडला, कारण की याचा व्ह्यू पण चांगला आहे आणि याची रेट पण बाकीच्या ह्याच्यापेक्षा कमी आहे आणि विथ AC आहे, हे महत्त्वाचं आहे. तिला जरा कोकण दाखवतो. मी एकदा येऊन गेलो आहे मालवणमध्ये, पण तेव्हा व्लॉग नव्हता केलेला. 4 दिवस पुढचे आपण आहोत इकडे, बघूया काय काय बघायला मिळतं. आणि सुंदर बीच आहे देवबागचा. मी देवबागला पहिल्यांदा आलो आहे, पण फिरूया, बघूया केवढा मोठा बीच आहे. तिथपर्यंत चालत जाऊ जरा, आणि गर्दी कमी आहे, कोणच नाही आहे, म्हणजे प्रायव्हेट बीच मिळाल्यासारखंच आहे आम्हाला. खरं चांगलं म्हणजे तर तो स्टे मिळाला आहे आणि त्याच्या समोर लगेच उतरल्यावर बीच. ये कौन सा खेकडा है बे? उधर भी है, काहीतरी वेगळं किल्ले. चालणं बंद केलं त्याने. आणि हा स्टार फिश. काहीतरी नवीन बघायला मिळालं आपल्याला. ये
खरंच खूप सुंदर संध्याकाळ आहे, जे असं एवढं भारी वाटतं ना सनसेट बघायला. खास करून अशा ठिकाणी कलर्स एवढे भारी मिळतात बघायला, खरंच सुंदर वाटतं. आणि त्याच्यामध्ये असे स्टारफिश वगैरे बघायला मिळाले, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्समध्ये वेगवेगळे, अजून मजा आली. बर्थडे का केक, हे याच्याशिवाय दुसरा मोठा केक नाही मिळाला. आणि इथे पाऊस पडतोय अचानक, पूर्ण भिजलेला आहे. एवढा पावसात हे एवढंच मिळालं मला. आणि इथे पूर्ण सगळीकडे लाईट गेली, ऍक्च्युली पाणी तुंबलंय मध्ये मध्ये. हे मला जेवढं मिळालं तेवढं मी आणलं, सॉरी स्वप्नाली. काय सांगू. म्हणजे सगळं चांगलं झालं, संध्याकाळपर्यंत सगळं चांगलं होतं. आणि आम्ही इकडे नाश्ता वगैरे पण केला, बाहेर जाऊन जरा चहा वगैरे पियालो, आलो रूममध्ये आणि बसलेलो असंच बाल्कनीमध्ये. आणि जे जोराचा पाऊस चालू झाला इकडे, म्हणजे एवढा तुफान पाऊस आहे की विजा कडकतात, तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यामध्ये मला केक आणायचा होता स्वप्नालीसाठी बड्डेचा, तर मी बोललो आता मला भिजायचं आहेच, कारण की विदाऊट केक किंवा विदाऊट काय बड्डे सेलिब्रेट होऊ शकत नाही. तर मग मी केक घेऊन आलो. तर तुम्हाला दाखवतो विजा किती कडकडतात. ॲक्च्युअल असं वाटतं मी जूनमध्ये आलो इकडे, तुम्हाला दाखवतो विजा किती कडकडतायत ते. जर तुम्हाला इकडे कधी यायचं असेल तर हा सीझन बेस्ट आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत. आणि की क्लायमेट एकदम चांगला असतो, मेन म्हणजे सनसेट खूप चांगले मिळतात तुम्हाला बघायला. आणि इथे फिरायला खूप मिळतं आणि क्लीन असतो वेदर एकदम. तर पण आता अचानक 3-4 दिवस पाऊस सांगितलाय महाराष्ट्रामध्ये, तर इथे पाऊस पडतो जोरात. आपण आहोत देवबागला आणि देवबाग बीचवर एका कॉर्नरला आम्ही आलो आहोत, जिथे एका बाजूने कर्ली नदी येते आणि इकडे देवबागचा पूर्ण समुद्र या बाजूला आलो आपण. तर हा पूर्ण असा एक शेप आहे, फिशच्या आकाराचा शेप असा दिसतो वरून. तर आपण इथूनच तुम्हाला बोटिंग वगैरेला जायला मिळतं, इथून तुम्ही बोटिंग करू शकता. थोडं ऊन जास्त आहे, आता लेट आलो आहे आम्ही. लेट म्हणजे तरी पण 9:30 झालेत, तरी पण एवढं ऊन आहे. मस्तच व्ह्यू आहे. जर तुम्ही या बाजूला राहाल, इथे पण या बाजूला पण स्टे आहे, तर तुम्हाला या नदीचा व्ह्यू मिळतो. आणि काल आपण जिथे स्टे घेतला होता तो सी व्ह्यू मिळतो. असे वेगवेगळे स्टे आहेत दोन्हीच्या बाजूला, हा व्ह्यू पण चांगला मिळतो. सुंदर. काल मालवणात आल्यापासून आम्हाला घावणे चटणी खायची होती, तर ती आज मिळाली. हां, चटणी कशी आहे?
चला खाऊया. तर मित्रांनो, आपण ज्या काल प्रॉपर्टीमध्ये राहिलो तिथून आपण चेकआउट केलं आहे आणि एका नवीन प्रॉपर्टीमध्ये आज स्टे करणार आहोत. तर त्या प्रॉपर्टीचं नाव आहे अविसानीला बीच रिसॉर्ट म्हणून. तर इकडची ही प्रॉपर्टी कशी आहे मी ती तुम्हाला दाखवतो. ही प्रॉपर्टी देवबाग बीच जवळच आहे. तुम्ही जेव्हा देवबागच्या इथे जाता तर त्या रस्त्यामध्येच आहे ही प्रॉपर्टी आणि बीच व्ह्यू आहे या प्रॉपर्टीला पण. या बाजूला इथे या लोकांचं डायनिंग एरिया आहे जिथे तुम्ही ऑर्डर करून जेवू शकता आणि आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये विथ ब्रेकफास्ट आपल्याला सर्व मिळालेलं आहे. तर वरचे कॉटेज हे तर फुल आहेत. हा इन्फिनिटी पूल आहे यांचा आणि या बाजूलाच हे कॉटेजेस आहेत. तर आपल्याला या कॉटेजमध्ये स्टे मिळाला आहे आजचा पुरती. तर क्लिनिंग चालू आहे, थोडा वेळ लागेल चेक इन प्रोसेसला. हा मस्त असा इन्फिनिटी पूल मिळतो आणि हा या कॉटेजचा व्ह्यू इथून दिसतो. दोन्ही फुल आहेत पण माझ्या मते हा व्ह्यू पण चांगला आहे आणि इकडे ह्या कॉटेजचा व्ह्यू आहे तो पण चांगला आहे. हे कॉटेज मिळालं आहे. तर आतमधून कॉटेज कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. हा किंग साईज बेड दिला आहे. या बाजूला इथे टी व्ही आहे नाईस. इथेच वरती स्विच दिलेत सगळे, सो इथून तुम्ही चार्ज वगैरे करू शकता. फॅन वगैरे आहे. AC आहे मेन म्हणजे. आणि बॅक साईडला बेडच्या इथे टी कॉफी मेकर आहे. 2 वॉटर बॉटल्स दिलेत. तुम्ही लगेच इथे ठेवू शकता मागेच पुढे न ठेवता. टॉवेल आणि नॅपकिन्स आहेत, हँगर्स आहेत. मिरर दिला आहे, बेसिन वगैरे दिलं आहे आणि या बाजूला आणि मस्त गिझर वगैरेपासून शॉवरपासून सगळं आहे. बॉडी वॉश वगैरे दिलं आहे याच्यामध्ये. आणि इथेच बाजूला त्यांनी टॉयलेट एरिया केला आहे. मस्त स्टे मिळाला हा. आणि रूममधून बाहेर आल्या हा समोर पूल आणि या बाजूला सी. तर लाईफ टाईम पहिल्यांदा एक्सपिरियन्स स्वप्नाली करायला चालली आहे. मी आधी केलं आहे. तर आम्ही करायला चालतो आहे स्कूबा डायविंग. तर तुम्ही इथे जेव्हा मालवणमध्ये येता तर मेन सर्वजण हेच करतात, स्कूबा डायविंग, पॅरासिलिंग. तर हे जे ॲडव्हेंचर्स आहेत ते आपण करणार आहोत. पण आपण ते करतो देवबागमध्येच, तारकर्लीला नाही करते. तर बघूया आपला हा एक्सपिरियन्स कसा होतो ते. आपली बोट आली आहे आणि स्कूबा डायविंगसाठी या बोटने जात आहोत आपण. खूप जण आहेत. हा महेश दादा आहे ज्याने आम्हाला सांगितलं, इकडे चांगलं नॉलेज दिले स्कूबा डायविंगचं कसं करायला आणि कधी करायचं ते. थँक्यू महेश दादा. नक्की बघूया आता आपला एक्सपिरियन्स कसा येतो. त्याने समजावून तर सगळं सांगितलं आहे. आपण आलो आहोत स्कूबा डायविंगच्या स्पॉटला आणि पाणी एवढं क्लिअर आहे की पूर्ण तळ दिसतं पाण्याचा. मालवणचं वेगळं आहे, इकडेचं वेगळं आहे. ठीक आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इकडे वेगळं आहे. तिकडे शॅलो होतं, हे डीप सी आहे. ओके. तुमच्या कानावरती प्रेशर येईल. प्रेशर इक्वलायझिंग कसं करतात मी तुम्हाला सांगेन. नीट आहे का? ओके. पोहायला किती लोकांना येतो? पोहायला किती लोकांना येतो? अजून आलं तरी पोहायचं नाही. फिश बाई इथे झाले.
तुम्ही इथेच बघा, इथेच तुम्हाला फिश दिसेल व फिश वरतीच येतात त्यात सगळे, कारण की ते पाव टाकतात ना ते वरतीच येत असे, थोडं खाली गेलं की लगेच फिश दिसतात. हे बघा, हे बघ वरतीच येतात. ठीक आहे. सुपर्ब एक्सपिरियन्स होता, मजा आली. सी वॉक केलं, फिश तर कमाल दिसले. खाली त्यांनी एक ऋषींची मूर्ती ठेवली आहे ती दाखवली आणि कोरल्स आहेत तर ते पण दिसले. सी वॉक केला ते मेन म्हणजे खाली जाऊन चालायला मिळालं, मजा आली. थोडं स्टार्टिंगला प्रॉब्लेम होतो पण नंतर एकदा तुम्ही कम्फर्टेबल झाले तर ते तुम्हाला सी वॉकला पण घेऊन जातात खाली. मी इथं खूप लवकर आलो वरती, स्वप्नाली गेली आहे खाली, अजून नाही आली ती. तर बघूया, तिची डावी चांगली झाली पाहिजे. स्वप्नाली वरती आली, तिला विचारूया कसा होता एक्सपिरियन्स तिचा. स्वप्नाली आली आहे टाईप करून, तिला विचारूया कसा वाटतं, कैसा लागा पहिला एक्सपिरियन्स. चांगला होता आणि हातामध्ये गेल्यानंतर खूप डीप जेव्हा मी बघितलं तर आम्हाला थोडंसं कसं तरी वाटलं, पण नंतर येऊन मग खाली गेलं आम्ही. तुम्हाला स्कुबा डायव्हिंग देवबागला करायची असेल तर मी दादाचा नंबर देतो तुम्हाला, तुम्ही इथे येऊन स्कुबा डायव्हिंग नक्कीच करा. आणि खरंच एकदम चांगला एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला खाली जाऊन, आणि मला खरंच ते लोकांनी सी वॉक पण करायला मिळालं, मी कम्फर्टेबल झालो म्हणून. तर मजा आली खूप. ते लोक तुम्हाला कम्फर्टेबल करून मगच खाली नेतात, डायरेक्ट डीप डाईव्ह करायला देत नाहीत. खरंच तिथे स्कुबा डायव्हिंग करा, कारण की ते लोक तुम्हाला बीच वॉक वगैरे पण देतात, जे बाकीच्या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. पण त्याच्यामध्ये त्या लोकांनी हे 15-20 किलोमीटर आतमध्ये घेऊन जातात आणि तिकडचं पाणी एकदम शांत होतं, म्हणजे असं हाय टाईड वगैरे आली नव्हती, त्यामुळे ते एक बरं झालं. चांगले इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्याकडे, जे तुम्हाला चांगलं गाईड करतात, प्रॉपर वेळ देतात आणि मगच खाली घेऊन जातात. मी जास्त खुश झालो कारण की स्वप्नाली गेली होती आणि तिने पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग केलं आणि तिला ते आवडलं, हिंमत दाखवून, सो ते एक चांगलं होतं. तर आता सगळं होऊन आम्ही आता आलो प्रॉपर्टीची मजा घ्यायला. तिथे मस्त आता पूल ॲक्सेस करू, थोड्या वेळाने जाऊन जेवूया आणि मागचा दिवस आपल्या इथे संपूया. हिला मी बाहेरून शिंपले आणून दिले, शिंपल्या मसाला, हिने सगळे खाऊन टाकले. मसाला ठेवला फक्त, हे सगळं खाऊन टाकलं हिने. बघ फालतूगिरी आहे. ठीक आहे, बाय गॉट इट, 1 is for you. तेवढं तरी ठेव. थँक्यू. क्रॅब तंदुरी, काय खरं नाही. शिंपल्या, क्रॅब,